ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून उगम पावलेल्या कऱ्हा नदीच्या काठी माझा जन्म झाला. तिच्याच अंगा खांद्यावर जेजुरीच्या खंडोबाच्या भंडाऱ्याने मी वाढलो. उशाला शिवछत्रपतींचा पुरंदर किल्ला अष्टोप्रहर खडा पहारा देत असे आणि शेजारी श्री सोपान देवांची भक्तिविणा अखंड वाजत असे. भक्ती आणि शक्ती यांचं पावन तीर्थ म्हणजे माझं सासवड गाव, असं ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार आचार्य आत्रे यांनी आपल्या जन्मगावाचं म्हणजे सासवडचं वर्णन केलेलं आहे. याच सासवडमध्ये त्यांनी ज्या भक्तिविणेचा उल्लेख केला ती भक्तिविणा म्हणजे संत सोपानदेव अर्थात संत सोपान काका यांच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि या मंदिराविषयीची आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड. ज्ञानोबा तुकाराम मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि या मंदिराची माहिती देण्यासाठी आपल्याकडं या मंदिराचे पदाधिकारी आणि आमचे मित्र हरिभक्तपरायण अभय महाराज जगताप सोबत आहेत. महाराज नमस्ते. नमस्कार. आज या मंदिराची माहिती आपण द्यावीत. आपलं जे YouTube चॅनल आहे ज्ञानोबा तुकाराम, या चॅनलवर आपण जे व्हिडिओ दाखवतो आहोत मंदिराचे, तर त्याला रिस्पॉन्सही मिळतोय आणि लोकांची मागणी अशी आहे की तुम्ही जिथे जाल त्या मंदिरांबद्दलची माहिती, त्या संतांबद्दलची माहिती आम्हाला द्या. तर तुम्ही सासवड विषयी आणि त्याच्यातल्या सोपान देव मंदिरांविषयी, सोपान देवांविषयी माहिती आम्हाला सांगायला सुरुवात करा. संत जनाबाईंचा एक अभंग आहे, माझ्या नामयाचा गुरु तो हा सोपान सद्गुरु, असा त्यांचा सुंदर अभंग आहे. तर संत जनाबाईंनी हे वर्णन केलेलं आहे. तर तुम्ही या मंदिराविषयी पहिल्यांदा सासवड गावाविषयी, आता ही कमान उभी केलेली आहे, तुम्हाला वाटतं ही अलीकडच्या काळात उभी केलेली कमान, सासवड नगर परिषदेने मला वाटतं कमान उभी केली. संत सोपान देव देवस्थान, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तुम्ही सासवड विषयी आणि सोपान देवांविषयी सांगा. आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू म्हणजे संत सोपानदेव, त्यांना वारकरी मंडळी काका म्हणून सुद्धा काका म्हणतात की संत सोपान काका महाराज. तर संत सोपान काकांनी या सासवड नगरीमध्ये समाधी घेतली आणि त्यामुळे हे सासवड नगरी आता तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जाते. तर सोपानदेवांनी जेव्हा इथे समाधी घेतली तेव्हा या गावाचं नाव संवत्सर ग्राम असं होतं आणि अनेक अभंगांमध्ये तसा संवत्सर असाच उल्लेख आहे. पुढे काही कारणामुळे किंवा या 7 वाड्या ज्या वेगवेगळ्या होत्या, जे संवत्सर ही एक वाडी, अशा 7 वाड्या एकत्र होऊन ह्या 7 वाडींचं सातवड, सासवड असं एक मोठे पुढे शहर पुढच्या काळामध्ये निर्माण झालं, अशी एक ऐतिहासिक हकीकत सांगितली जाते. असं हे मूळ संवत्सर ग्राम, म्हणजे आळंदीचं नाव जसं अलंकापुरी आहे तसं सासवडचं एक नाव संवत्सर ग्राम आहे. आता सासवड कऱ्हेतीरी आहे असं म्हटलं जातं कारण इथली मुख्य नदी कऱ्हा आहे, पण प्रत्यक्ष मंदिर जे आहे ते चांबळी नदीच्या तीरावर आहे. चांबळी नदी ही चांबळी नदी आहे आणि या नदीचा उल्लेख अभंगांमध्ये भोगावती असा आलेला आहे. अच्छा. भोगावती तिरी दिधला मंडप साधू अपरूप पांडुरंग. म्हणजे समाधी सोहळ्याला जेव्हा सर्व संत मंडळी पांडुरंग नामदेवराय इथे आले तेव्हा नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे की इथे जो मंडप दिला तो भोगावती तिरी म्हणजे या चांबळी नदीच्या तीरावर दिलेला आहे. आणि अर्थात इथे कऱ्हा नदी आहे, म्हणजे आपण जरा पुढे गेल्यावरती आपण बघू शकू की कऱ्हा आणि चांबळी या दोन्ही नदींचा संगम इथेच झालेला आहे आणि हे ठिकाण सुद्धा आपल्याला इथून बघता येतं. ते ज्या ठिकाणी संगम झालेला आहे दोन्ही नद्यांचा, त्या संगमावरतीच एक शंकराचं सुंदर असं मंदिर आहे. संगमावर आहे म्हणून त्याला संगमेश्वर असं म्हणतात. मला असं वाटतं अभय महाराज, मी तुम्हाला थोडं थांबवतो. सुरुवातीला आपण जो उल्लेख केला आचार्य यात्रेंचा, आचार्य यात्रे इथलेच, त्यांचं कोडीत नावाचं गाव आहे इथून, पण सासवड मध्ये ते राहिले आणि त्यांनी त्यांचा कऱ्हेचे पाणी नावाचं जे आत्मचरित्र आहे आणि मी कसा झालो याच्यामध्ये सासवडचं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी या कऱ्हा पठार असं म्हणतात याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जसं सुरुवातीला मी जे म्हणालो सुरुवातीला की मी कऱ्हेच्या काठावर जन्माला आलो, जेजुरीच्या खंडोबाच्या भंडाऱ्याने वाढलो, शिवरायांचा पुरंदर अष्टप्रहर पहारा देत असायचा आणि सोपान देवांची भक्तिवीणा वाजायची. तर कऱ्हे पठाराचं त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंनी जे वर्णन केलंय
ती ब्रह्मदेवाच्या कमंडलू मधून ती कशी नदी खळाळत वरती आली आणि एकूण कऱ्हे पठाराचं वर्णन हे खूप सुंदर केलं. हे वाचायला पाहिजे असंच वर्णन आहे. आणि त्यांनी दुसरं सासवडचं महत्व जे तुम्ही सांगत होतात पौराणिक महत्व, दुसरं एक त्यांनी सांगितलं की पूर्वी इथं सरदार पुरंदरे असतील, विंचुरकर असतील, ही सगळी जी मंडळी होती त्या सगळ्यांचे वाडे इथं म्हणजे पेशवाईमध्ये पुण्याचा सगळा जो कारभार आहे तो इथून चालायचा, अगदी अगदी सासवड मधून चालायचा. आणि हे एक महत्व त्यांनी सांगितलेलंच आहे. आता दुसरं बघा, हे जे दिसतंय पाठीमाग, मला असं वाटतं की मी काही दिवसांपूर्वी आलो तेव्हा हे नव्हतं. नाही, बरोबर आहे. हे काहीतरी नूतनीकरण वगैरे केलेले दिसतंय, याच्याबद्दल गेले 4 वर्ष मंदिराचा जीर्णोद्धार जोरामध्ये चालू आहे. आता ह्या मंदिराचं बांधकाम वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये झालेलं आहे. दगडी तट जो आपण बघतो, हा दगडी तट शिवकालात बांधण्यात आला होता आणि याच्यावरती पुढे विटांचं, जुन्या पद्धतीचं चुना आणि विटांचं बांधकाम होतं. अर्थात ते बांधकाम काही तेवढं दीर्घायुषी नसतं, त्यामुळे त्याचा वरची माडी वगैरे असतात ते सगळं डुगमगायला लागलं होतं. तेव्हा ते सर्व उतरवून हे नवीन पद्धतीने आता बांधकाम करण्यात आलेलं आहे. आणि नुकतंच काही महिन्यांपूर्वी हा नगारखाना बांधून पूर्ण, हा नगारखाना आहे. हा, हे महाद्वार आणि तट जुना आहे, वरच्या खोल्या आणि हा नगारखाना. आता जे जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, आपण आत गेल्यावरही आपल्याला हे सर्व नवीन जीर्णोद्धार रंगकाम जो चालू आहे अलीकडच्या वर्षा 2 वर्षात, 3-4 वर्षामध्ये हा जीर्णोद्धार सर्व झालेला आहे. म्हणजे 3-4 वर्षापूर्वीचं मंदिराचं रूप आणि हे रूप याच्यामध्ये खूप फरक जाणवेल. तुम्ही जर जुने फोटो बघितले तर जीर्णोद्धारामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे याची आपल्याला कल्पना आहे. पण सोपन काकांचा आणि सासवडचा काय म्हणजे नेमका संबंध कसा आला, काय याच्याबद्दलची काय? समाधी सोहळ्याच्या आधी संत सोपानदेव आणि सासवड यांचा तसा काही थेट संबंध आला असण्याची शक्यता नाही. पण या भावंडांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा एका ठिकाणी समाधी घेण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी समाधी घ्यावी, त्यायोगे तिथे तीर्थक्षेत्र निर्माण होऊन वारकरी चळवळीची केंद्र निर्माण व्हावीत आणि भक्तीचा अधिकाधिक प्रसार व्हावा या उद्देशाने या भावंडांनी वेगवेगळ्या ठिकाणी समाधी घेतली. बरोबर. कारण इतर संतांनी बहुधा त्यांच्या कर्मस्थळी किंवा जन्मस्थळी समाधी घेतली, पण ही 4ही भावंडांनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त आळंदीची त्यांची कर्मभूमी होती आणि जन्मभूमी सुद्धा वारकऱ्यांच्या दृष्टीने, त्या ठिकाणी समाधी घेतली. पण त्यानंतर इतर भावंडांनी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरला, मुक्ताबाईंनी तापीतिरी आणि सोपानदेवांनी इथे सासवडला, भोगावतीच्या तिरी. म्हणजे बघा, अभय महाराज सांगतायत असं या भावंडांबद्दल, या समाधीबद्दल, सोपान काकांविषयी सांगतात. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई आणि पुढं वारकरी पुढचं असं म्हणतात एकनाथ नामदेव तुकाराम. ही संत परंपरा आहे महाराष्ट्रातली आणि या 4 भावंडांची नावं मुख्यत्वे घेतली जातात. त्याच्यातले हे सोपान काका धाकटे बंधू ज्ञानदेवांचे, निवृत्तीनाथांचे आणि मुक्ताईनाथ थोरले. पण त्यांचा अधिकार एवढा मोठा होता, जसं आपण सुरुवातीला म्हणालो की संत जनाबाईंनी असं म्हटलंय की नामदेव राया हे या वारकरी चळवळीतले सर्वात ज्येष्ठ, म्हणजे हे ज्ञानदेवांना सुद्धा ज्येष्ठ वयाने, त्यांनी नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत अगदी कन्याकुमारी ते काश्मीर असं आपल्याला म्हणता येईल किंवा आताचं अफगाणिस्तान, पूर्ण हिंदुस्थान त्यांनी भारत भ्रमण पूर्ण केलं आणि वारकरी विचारांचा झेंडा त्यांनी त्यावेळी अटकेपार लावला असं म्हटलं तर हरकत नाही. असे हे कर्तृत्ववान नामदेवराय, त्यांचं गुरुपद सोपान काकांना देणं याचा अर्थ त्यांचा अधिकार तेवढा मोठा होता. कारण जनाबाई स्वतः म्हणतात, जनाबाई या नामदेवांच्या समकालीन, ते पुन्हा नामदेव रायांना पण थोड्याशा मोठ्या. त्यांनी सर्व संतांचं, सर्व चळवळीचं, या ज्या वारकरी विचारांची जी चळवळ आहे त्याचं वर्णन आणि सर्व संतांचं वर्णन जे करून ठेवलंय, त्याच्यातलं हे सुरुवातीचा जो अभंग आपण म्हणालो तो हा सद्गुरू आहे. माझ्या नामयाचा गुरु तो हा सोपान सद्गुरू. तर सोपान का, मी आता इथे एक बोर्ड बघितलं महाराज, इथे हे जे मोठं चिंचेचं झाड आहे, पूर्वी हा बोर्ड नव्हता, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पार. तर हे काय आहे, नवीन काय आहे हे? तर गुढीपाडवा जो आपला आहे की ज्या दिवशी आपण मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते, तर त्या निमित्ताने मंदिरामध्ये एक 5 दिवसांचा सप्ताह होत असतो. अच्छा. तर महिना वारकरी मिळून हा कार्यक्रम करत असतात. तर महिना वारकरी ही कल्पना आपल्याला माहिती आहे की जे वारकरी दर महिन्याला आळंदी, पंढरी आणि देहूची सतत वारी करत असतात. म्हणजे दर शुद्ध एकादशीला ते पंढरपूरला असतात, दर वद्य एकादशीला आळंदीला असतात आणि तिथूनच ते देहूलाही जातात. आणि दर महिन्यामध्ये म्हणजे एकदा पंढरपूर, एकदा आळंदी आणि एकदा देहू. पण सासवडला मात्र ते 2दा येतात, कारण जाताना सुद्धा आणि येताना सुद्धा. तर पंढरपूरवरून निघाले ते शुद्ध वारी करून की वद्य चतुर्थीला म्हणजे संकष्टीच्या आसपास ते सासवडला असतात आणि आळंदीवरून
दिंडीवरून निघाल्यावर वद्य अमावस्येच्या म्हणजे अमावस्येच्या आसपास ते सासवडला असतात. तर अमावस्येच्या आसपास इथे असल्यामुळे गुढीपाडवा वारकरी मंडळी सासवडला साजरा करतात, सर्व महिना वारकरी. आणि त्यानिमित्ताने ते 5 दिवसाचा एक सप्ताह करतात. त्यामध्ये भजनावरती भर असतो, म्हणजे दिवसभर भजन चालू असतं मंदिरामध्ये. आणि या पाडव्याच्या दिवशी देहूकर मंडळी इथे येऊन, देहूकरांचं इथे महाद्वारामध्ये या झाडाच्या शेजारी कीर्तन होतं. अच्छा, म्हणजे देहूकर फड, देहूकर फडाचं. तर हे कीर्तन गुढीपाडव्याला संध्याकाळी 5 ते 7 या वेळात होतं. आणि त्या मागे अशी आख्यायिका सांगितली जाते की स्वतः जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी इथे कीर्तन केलं होतं आणि तेव्हापासून देहूकरांनी ही कीर्तन पुढे करण्याची परंपरा चालू ठेवली. आणि त्या निमित्ताने या पाराचा जेव्हा जीर्णोद्धार झाला तेव्हा या पाराला जगद्गुरु संत तुकाराम महाराज पार असं नाव देण्यात आलेलं आहे. मग आता त्याचं नूतनीकरण केलंय? हो, म्हणजे तो पूर्वी पार साध्या पद्धतीने बांधलेला होता. आता तो व्यवस्थित चांगल्या दगडाने त्याला अष्टकोनी आकार वगैरे देऊन आत्ताच त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. पलीकडे एक पार आहे, त्या पाराचाही जीर्णोद्धार नुकताच झालेला आहे. अच्छा, त्या पाराला काय नाव दिलं? त्या पाराला नाव नाही दिलेलं काही. ओके. तर पण त्या निमित्ताने झाड आहे, एक हे आहे की चिंचेचं झाड, औदुंबराचं, पिंपळाचं त्यांचं जतन झालेलं आहे, त्यांचं संवर्धन झालेलं आहे. आणि त्यामुळे या परिसराची शोभा या वृक्षांनी वाढवलेली आहे. मला वाटतं ही भोगावती नदी, ही भोगावती नदी. आणि पलीकडे संगमेश्वर. हो, हे बघा संगमेश्वराचं मंदिर आपल्याला पलीकडे ते दिसतंय, ते संगमेश्वर. आणि आचार्य यात्रेंनी मला असं वाटतं याच मंदिराचं वर्णन केलेलं आहे. आणि एक कथा, दंतकथा पण सांगितली की तिथे एक डोह होता संगमेश्वराच्या तिथे. आणि हा जो संगमेश्वराच्या समोरचा जो नंदी होता दगडाचा, तो पूर्वी परिसाचा होता. आणि त्याला काय लोखंडाच्या वस्तू लागल्या की त्याचं सोनं व्हायचं. तर एका शिंप्याने म्हणे गावातल्या की त्या मंदिरामध्ये जाऊन आपली मशीन तिथे शिवणकाम सुरू केलं. आणि कात्रीची धार गेली म्हणून त्यांनी त्या नंदीला ती घासून तिला धार लावायचा प्रयत्न केला. तर नंदीने घाबरून समोरच्या कुंडामध्ये उडी टाकली आणि काय म्हणतात तेव्हापासून तो नंदी तिथून गायब झाला. आता ही त्यावेळची दंतकथा आहे. आत्र्यांनी जे कऱ्हा नदीचं एकूण सासवडचं जे वर्णन केलंय त्याच्यात अशा बारीक बारीक जी वर्णन आहे त्याच्यात ही दंतकथाही सांगितली. आणि नद्यांचा संगम कुठे आहे? हे जे संगमेश्वर मंदिर आहे, बरोबर त्या मंदिराच्या समोर हा संगम झालेला आहे. मंदिराच्या उजव्या बाजूने कऱ्हा नदी येते, डाव्या बाजूने ही भोगावती म्हणजे चांबळी नदी येते. कुठल्याही नंदीचं हे नाही, पण इथल्या फक्त नंदीचं सपांद्य समाधीला बसताना त्यांनी असं तोंड केलं बघ तुम्ही नंदीचं. अच्छा, ही एक आणखी कथा. आणि मला असं वाटतं हा खडक आहे, हा समोर दिसणारा खडक आहे, हा हत्ती खडक खाली आहे. एक आत्रेंनी अजून एक वर्णन केलंय की इथल्या पुराचं वर्णन केलंय. म्हणजे वर्षभरात काही नाही पण पावसाळ्यात पूर प्रचंड. आणि एक विष्णू नावाचा एक तरुण इथे, चांगला पहिलवान तरुण, आणि खडकावर बसला होता. दोन्ही बाजूंनी प्रचंड म्हणजे पाऊस वरती झाला आणि प्रचंड पाऊस झाला वरती आणि पूर आला मोठा. आणि हळूहळू हळूहळू तो तरुण त्या पुराच्या वेढ्याने म्हणजे वेढला गेला पाण्याने. आणि नंतर तो लोक बघायला जमले, खूप लोकांनी प्रयत्न केला पण त्याला काढता नाही आलं. लोकांच्या डोळ्यात देखत तो वाहून गेला. माझ्या डोळ्यासमोरून आत्रे म्हणतात की तो पुरात वाहून जाणारा विष्णू मला अजून दिसतो आहे. असं खूप बारीक 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 वर्णन आचार्य आत्रेंनी या सासवडचं. आणि कारण त्यांचं एवढं या मातीवर, इथल्या नदीवर, कऱ्हावर, इथल्या सगळ्या परिसरावर खूप प्रेम होतं. आणि महत्वाचं म्हणजे आचार्य यात्रेंचं संत साहित्याचा मोठा अभ्यास. आणि हा जो अभ्यास आहे तो त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा ते संत विचार आचार्य यात्रे जगले. आपल्याला आत्र्यांबद्दल आणखी काय काय माहिती आहे, पण त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे की त्यांचं सगळं आयुष्य हे संत विचारांना अनुसरण करणारं, संत विचार मांडणारे असे आचार्य आत्रे होते. आणि त्यांनी तुकाराम नावाचं साप्ताहिक पण सुरू केलेलं होतं. आता जो तुम्ही तुकाराम पार सांगितला, म्हणजे वारकऱ्यांचे जे विचार आहेत हे सगळे विचार पुढे नेण्याचं काम आचार्य यात्रेंनी केलेलं आहे. त्याविषयी आपण कधीतरी सविस्तर बोलूया. पण आता हा जो परिसर दिसतो आहे, तुम्ही आता
हे जे आहे शिवाजी, स्वर्गीय शिवाजीराव विश्वासराव जगताप, स्वर्गीय सौ चतुराबाई शिवाजीराव जगताप प्रवेशद्वार. तर हे कसलं कुंड कसलं आहे? हे भागीरथी कुंड आहे. भागीरथी. जेव्हा सोपानदेवांनी समाधी घेतली हा. तेव्हा त्यांच्या समाधीच्या वेळेस त्यांना स्नान घालण्यासाठी हा. आणि संतांच्या सोपानदेवांच्या दर्शनासाठी प्रत्यक्ष गंगा, गौतमी, हा. यमुना, सरस्वती इत्यादी सर्व नद्या इथे अच्छा, आल्या हा, या आणि हा, हा. त्यामुळे ह्या कुंडाची निर्मिती करण्यात आली. आणि बरं. अजून भाविकांची श्रद्धा अशी आहे की समाधीच्या दिवशी ही तीर्थ पुन्हा या ठिकाणी येतात. अच्छा. अर्थात पूर्वी पाणी जेव्हा नळ नव्हते तेव्हा लोक इथे पाणी भरायला यायचे हा. आणि इथे आज जिवंत झरा आहे आणि ते पाण्याचा रोज उपसा असल्यामुळे ते कुंड स्वच्छ होतं. म्हणजे ते पिण्यासाठी पाणी वापरण्याची पद्धत होती जोपर्यंत नळ आले नव्हते. हा. जे देवस्थानामध्ये सुद्धा हेच पाणी पिण्यासाठी वापरत असत. अच्छा, पूर्वी. त्यानंतर मधल्या काळामध्ये अर्थात नळ आले, मग उपसा बंद झाला, त्यामुळे आता ते कुंड वर्षभर थोडं साचलेलं पाणी असतं. त्यानंतर काही वर्षांपूर्वी सासवडचे नगरसेवक वामनदत्ता जगताप यांनी ह्या कुंडाचा जीर्णोद्धार केला. हे सर्व पुन्हा दगडी बांधकाम केलं. पूर्वी दगडी बांधकामच होतं, त्यांनी पुन्हा हे नवीन पद्धतीने दगडी बांधकाम म्हणजे जुन्या पद्धतीच पण नवीन बांधकाम केलं आणि त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ असं तिथे कमान. आणि याच्यावर लिहिलंय इथे भागीरथी कुंड. हो, हे आणि आपल्याकडे देणगीदार भाविक असतात, श्रद्धेने या वस्तू, या वास्तू जतन व्हाव्यात, या गोष्टी जतन व्हाव्यात त्याच्यासाठी देणगी देतात. तर मला वाटतं कोणीतरी खोमणे. हे काय झालं, एक दुर्घटना घडली होती की अच्छा. 2 मुलं इथे या कुंडामध्ये खेळता खेळता पडून गेले आणि त्यामुळे त्यांचं नाव तिथे दिलेलं आहे. अच्छा, हो, मग त्यांच्या असं झालं. स्मरणार्थ म्हणून ते त्यांचं नाव दिलं. हा, त्यांचं- आणि हे कुंड, मग त्याच्यामुळे ही खाली त्यामुळे जाळी ही वगैरे, लोखंडी जाळी आता बसवलेली लोखंडी आहे. जाळी बसवली. अच्छा, पलीकडे जे दिसतंय ते शंकराचं मंदिर आहे. हे म्हणजे आता शंकराचं आपण जी आख्यायिका बघितली की ब्रह्मदेवाच्या कमंडलू मधून या नदीचा उगम झाला. हा. त्याची कथा अशी होती की काही दुष्काळ पडला किंवा काही कारणामुळे भीमाकडे ती जबाबदारी आली की ब्रह्मदेवांचा जो कमंडलू आहे ते तपाला बसले तो लोटून द्यायचं. आणि काही कथांमध्ये एका दुसऱ्या ऋषींचंही नाव सांगितलं जातं. तेव्हा ते चिडून शाप देतील, तर त्याच्यापासून वाचायचं कसं, तर पुढे येऊन महादेवाच्या पिंडी बनवत जायचं. पिंड दिसली की ते पूजा करून पुढे निघणार. असं करत करत त्यांचा क्रोध हळूहळू कमी होत जाईल. ओके. त्यामुळे मग भीमाने या तीरावर अनेक महादेवाच्या पिंडी बनवल्या. त्यामुळे तुम्हाला या बाजूला अनेक शंकराची मंदिरं दिसतील. तर आपण बघतो पुढे एक शंकराचं मंदिर आहे, त्याचा सभामंडप नवीन बांधलेला आहे. तर त्या मंदिराला वारकरी मंडळी पुंडलिक मंदिर म्हणतात. बर. कारण आपल्याला कल्पना आहे की पंढरपूरला पुंडलिक मंदिर आहे, आळंदीला आहे, देहूलाही आहे. कारण पुंडलिकामुळेच पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आला. त्याच्यामुळे वारकऱ्यांची पुंडलिक रायांवर अतोनात श्रद्धा आहे. त्यामुळे इथे सुद्धा जेव्हा दिंडी निघते तेव्हा जेव्हा दिंडी तिथे जाते तेव्हा तिथे पुंडलिकाचा अभंग म्हणण्यात येतो. तुम्ही जी कथा सांगत होतात ना, ती जी ब्रह्मदेवाचा कमंडलू लवंडून दिला भीमाने, खरं तर याला हे जे भौगोलिक स्थान आहे, मी मगाशी म्हणालो तसं बाबासाहेब पुरंदर यांनी की त्याचं जे छान वर्णन केलंय की मग तो ब्रह्मदेवाचा कमंडलू लवंडून दिल्यानंतर करेच्या पठारावरून ती थंडगार त्यांच्या ही जी धार आहे, नदीची धार, पाण्याची धार आहे, ती म्हणजे वाहू लागली. आणि हा सगळा दुष्काळी भाग आहे. म्हणजे त्या अर्थाने या कथेकडे त्या अर्थाने बघायला हवं की हा सगळा दुष्काळी भाग आहे. पावसाचं प्रमाण खूप कमी आहे आणि लोकांना माहिती असेल की इथं अंजिराची शेती मोठ्या प्रमाणात होते. कोरड्या हवामानामध्ये अंजिराचं पीक येतं. आपल्याकडे महाराष्ट्रात दुसरीकडे अंजिराचं पीक येत नाही, या परिसरामध्येच अंजिराचं पीक येतं. तर ही जी कऱ्हा नदी आहे, ही कऱ्हा नदी खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरलेली आहे या कऱ्हा पठाराला. आणि म्हणून ती जी कथा, त्याला आपल्याकडे या ज्या कथा असतात त्याच्यातलं सौंदर्य जे आहे की त्यातला जो काय म्हणायचा आपण बोध त्यातला जो घेण्याचा भाग आहे तो म्हणजे या कऱ्हा नदीने या कऱ्हे पठाराला खऱ्या अर्थाने ती जीवनदायी ठरलेली आहे. तुम्ही सांगत होतात या नदीबद्दल. हा, तर मग ही ती भोगावती नदी आणि हे भागीरथी कुंड, हे सर्व नद्या सोपानदेवांच्या स्नानासाठी. त्यामुळे आणि सोपानदेवांच्या या समाधीच्या वेळी कोण कोण मंडळी, संत मंडळी आली होती समाधी वर्णनाच्या अभंगामध्ये असेल? आता संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आधीच घेऊन झाली होती. त्यामुळे वारकऱ्यांच्या श्रद्धेनुसार आता अभंगांमध्ये नामदेवरायांचा उल्लेख आहे, पुंडलिक रायांचा उल्लेख आहे, पांडुरंगांचा उल्लेख आहे. नामदेवराय तर जवळपास सगळ्या या भावंडांच्या सर्वांच्या समाधीला ते उपस्थित होते. ते कार्य जवळजवळ त्यांनी पार पाडलं आणि त्याचं वर्णन सुद्धा नामदेवरायांनीच करून ठेवलेलं आहे. हा. आणि इतर जी सर्व संत मंडळी त्यावेळेस होती ती सर्व यावेळेस उपस्थित. आणि महाराज आणखी एक आहे ना, नामदेव राया आणि त्यांची नारा, विठा, गोंदा, महादा ही जी मुलं आहे
त्या मुलांसह म्हणजे कुटुंबासह फॅमिलीसह नामदेवराय सगळ्या संतांच्या समाधी प्रसंगाला हजर होते. हो. या समाधींचे अभंग म्हणजे प्रत्यक्ष वर्णन नामदेवरायांनी करून ठेवले. आणि म्हणजे हे एक मोठं डॉक्युमेंटेशन आहे अगदी अगदी की नामदेवरायांनी या सगळ्या यांची वर्णनं करून ठेवलेली आहेत. तसं या समाधीचं पण वर्णन करून ठेवलेलं आहे समाधी प्रसंग. हो हो, म्हणजे त्याचे 6 दीर्घ अभंग आहेत आणि अजून काही लहान लहान अभंग म्हणजे 4 चरणाचेही काही अभंग आहेत. अच्छा. मग उड्डाण केले गरुडे अशा याने सुरुवात होणारे हे 6 अभंग आहेत. इकडनं आणि हो या बाजूने जाऊयात. आणि महिना वारकऱ्यांच्या त्या नित्य भजनामध्ये असतात, म्हणजे जे नेमाचं भजन आहे त्याच्यामध्ये या 6 अभंगांचा प्रामुख्याने समावेश आहे. आणि समाधी मग काही ठिकाणी म्हणजे काही देवस्थानांमध्ये आता जसं मी आळंदीला बघितलंय की समाधीचं जे कीर्तन आहे हो. समाधी प्रसंगाचं ते अजूनही नामदेवरायांचे वंशज करतात. तसे इथे पण आहे. इथे वहिवाटदार गोसावी मंडळी हे कीर्तन करत होते आणि आता काही वर्षांपूर्वीपासून नामदास महाराज हे कीर्तन करतात. अच्छा. आणखी इथे वार्षिक उत्सव काय काय होतात? आता म्हटल्याप्रमाणे गुढीपाडव्याला उत्सव होतो. महिना वारकरी सप्ताह करतात 5 दिवस. गुढीपाडव्यापासून देवाला चंदनाची उटी लावायला सुरुवात होते. रामनवमीला कीर्तन होतं. वैशाख महिन्यामध्ये पूर्वी वैशाख वारी मोठी भरायची. मग पुढे वैशाख वारी बंद होऊन समाधी सोहळा साजरा करायला सुरुवात झाली. पण अजून सुद्धा वैशाख वारी निमित्त पेंजळींतर्फे हरिनाम सप्ताह होतो. संवत्सर नगरी जे पौराणिक नाव आहे आताचं सासवड, या सासवडच्या भोगावती नदी काठचं हे ज्ञानदेवांचे धाकटे बंधू सोपान काका यांचं हे समाधी मंदिर अत्यंत प्राचीन असं असलेलं, बहुधा हे शिवकालामध्ये हे सगळं दगडी बांधकाम झालं असावं. अभय महाराज त्याबद्दल आपल्याला सांगतील. आतमध्ये आपल्याला दिसत असेल की नागेश्वर मंदिर सोपान देव असं लिहिलेलं आहे, त्याचं नूतनीकरण झालेलं आहे. पण या बांधकामाविषयी वगैरे तोपर्यंत तुम्ही सांगा. हे आपण बघतोय ते हे महाद्वार आहे. पूर्वी हे मंदिर टेकडीवर होतं. अच्छा, इथे टेकडी होती. ह्या टेकडीवरती हे मंदिर होतं. मग आता हे दगडी ओटा उंच करून पायऱ्या केलेल्या आहेत. हे आता आपल्याला हे मंदिर असं उंचवट्यावर म्हणजे लक्षात येतं. मूळचं इथे टेकडी होती ना आपण. आणि हे मूळ नागेश्वराचं मंदिर. सोपान देवांनी नागेश्वर मंदिराच्या पाठीमागे समाधी घेतली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याप्रमाणे सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात म्हणजे जिथं जिथं शिवालय आहे, तिथं शंकराची मंदिर आहे, तिथं त्या परिसरात या भावंडांनी समाधी घेतलेली आहे. तर हे नागेश्वराचं मंदिर, हे नागेश्वराचं मंदिर सोपान देवांच्या समाधी घेण्याच्या आधीपासूनच मंदिर आहे. अच्छा, हे पुरातन मंदिर. हे संवत्सर ग्राम आणि संवत्सर ग्रामाचं ग्रामदैवत नागेश्वर मंदिर होतं. जेव्हा 7 वाड्या वेगळ्या होत्या आणि या नागेश्वर मंदिराच्या आवारामध्ये संत सोपान देवांनी आणि इथे तुम्ही नूतनीकरणात हे छान केलंय की इथे याच्या माहितीचा फलक लावलाय. हे फार गरजेचं आहे. अलीकडच्या काळात लोकांना माहिती नसतं, बघायला येतं. स्थानिक लोकांना माहिती पण बाहेरून येणाऱ्या लोकांना कसं कळणार? नागेश्वर मंदिर व्हिस्परिंग कॉर्नर. हो, श्री नागेश्वर मंदिर हे अतिशय पुरातन मंदिर असून संत सोपान काका यांच्या समाधी वर्णन करणाऱ्या अभंगांमध्ये या स्थानाचा उल्लेख आहे. या मंदिरात प्रवेश करता जो गाभारा आहे त्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की आपण एका कोपऱ्यात अगदी हळू आवाजात बोललात तर त्याच्या विरुद्ध बाजूच्या कोपऱ्यात आपलं बोलणं दुसऱ्याला स्पष्ट आवाजात ऐकू येतं. हा पुरातन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आणि या मंदिराच्या मागे इथं सोपान देवांची समाधी या मंदिराच्या मागे. तर हा जो व्हिस्परिंग कॉर्नर आहे त्याचं जरा प्रात्यक्षिक करून दाखवा. चला ना आपण प्रत्यक्ष हे करू. हा नागेश्वराचा मंडप आहे, सभा मंडप आहे. आतमध्ये नागेश्वराची पिंड आहे. पिंडीवरती आता त्या फुलांच्या खाली नागाची आकृती कोरलेली आहे. अच्छा. तर आता हा जो सभा मंडप आहे तर आपण तुम्ही ह्या कोपऱ्यात उभा राहा, मी ह्या कोपऱ्यात उभा राहतो. अत्यंत अगदी आपण हळू आवाजात बोललो तरी मध्ये कुणाला ह्यांना ऐकू येणार नाही, पण आपलं एकमेकाला ऐकू येईल. तर कान इथे लावून असं बोललं पाहिजे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा बोला. येतो ना आवाज? येतोय आवाज. क्लिअर येतो? हो, अगदी क्लिअर आहे. बदलांना नाही आहे. म्हणजे तुम्ही आणखी थोडं बोला, आपल्या प्रेक्षकांना पण ऐकायला जाईल. आश्चर्यकारक अशा पद्धतीचं हे बांधकाम आहे. आणि सासवडमध्ये लहानपणी आम्ही सुद्धा इथे येऊन अशा प्रकारे खेळ खेळायचो. वा, म्हणजे आपलं डॉल्बी साऊंड मधून आवाज यावा
हा असा डॉल्बी साऊंड मधून आवाज यावा अशा पद्धतीचा आवाज येतो. आवाज आहे. म्हणजे तुम्ही कोपऱ्यात कान देऊन ऐकलं की हळू आवाजात एवढं बोलत होता तुम्ही, तरी तो आवाज एवढा स्पष्ट ऐकायला जातो. अगदी आपली प्राचीन वास्तुकला किती समृद्ध होती याचा हा उत्तम नमुना अगदी. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे जे अभंग आहेत हे सगळे सोपानदेवांचे अभंग आहेत का? नाही, हे सोपानदेवी ग्रंथ आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी जसं भगवद्गीतेवरती भाष्य केलं ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी, तसं सोपानदेवांनी 700 श्लोकांच्या भगवद्गीतेवर 700 ओव्या लिहिल्या. ही समश्लोकी आहे, म्हणजे याचा विस्तार केलेला नाही. एका श्लोकाला एक ओवी असा समश्लोकी जो त्यांनी अनुवाद केला, तो अनुवाद सोपानदेवी नावाने ओळखला जातो. तर काही म्हणजे समाधी सोहळ्याला जेव्हा 700 वर्ष झाली, म्हणजे 25-27 वर्षांपूर्वी हे सर्व संगमरवरावरती ते सोपानदेवी ग्रंथ करून इथे लावण्यात आला. हा सगळा सोपानदेवी ग्रंथ आहे. हो. हे जे अक्षर कोरलेली आहेत संगमरवरावर, हो. हा सगळा सोपानदेवी ग्रंथ आहे. आणि मंदिरात पण आहे, मंदिराच्या बाहेर पण आहे का? हा, ह्या फक्त नागेश्वर मंदिराच्या सभामंडपात. हा छोटे खणी ग्रंथ आहे, म्हणजे समश्लोकी आहे. एका श्लोकाला एक ओवी, त्यामुळे त्यांनी त्याचा जास्त विस्तार केलेला नाहीये. या बाजून जायचं. हो, आता आपण मंदिराला या उजवी घालून पुढे जाऊ. आपण बघतोय की इथे सर्व जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. पूर्वी इथे या ओवऱ्यांच्याच आधाराने खोल्या बांधलेल्या होत्या. पूर्वी होत्या. वारकरी मंडळी, उत्सवाला येणारे लोक, पुजारी मंडळी यांच्या राहण्यासाठी. आता ह्या सर्व खोल्या मोकळ्या करून आपण बघतोय की आपल्याला ओवऱ्यांचं जुनं दगडी स्वरूप इथे बघायला मिळतं. अच्छा, मला वाटतं मी येऊन 2-1 वर्ष होऊन गेली असतील. हे जे जीर्णोद्धार आहे हे झालेला नव्हता. म्हणजे हा जो सगळा परिसर आहे आता हे छान रंग दिला आहे. हे पलीकडं हे जे समोर मंदिर आहे हे दत्त मंदिर आहे, किंवा हे पाठीमागचा तुम्ही दाखवलेला नगारखाना, हा जो नगारखाना आहे हाही अलीकडं बांधलेला आहे. मग पूर्वी असणार, होता, पण आता हे नूतनीकरण अलीकडच्या काळात झालेलं आहे. आणि ही पलीकडे ज्या खोल्या वगैरे बांधल्या हे सगळं अलीकडच्याच काळातलं. हो, म्हणजे इथे पूर्वी खोल्या होत्या, इथे माडी होती, म्हणजे 2 मजली घरं होती ह्या बाजूला. इथले जे विश्वस्त वहिवाटदार गोसावी मंडळी आहेत ते इथे राहत असत. महिना वारकरी किंवा कायमचे देवळातले जे विना पहारेकरी आहेत त्यांना राहण्यासाठी खोल्या होत्या. आता इथे पण चिंचेचं झाड आहे, झाडं जपून ठेवली ती फार मोलाची गोष्ट आहे. आणि खूप शांत, सुंदर, रमणीय असं देहूला काय होतं, बाहेर धर्मशाळा असल्यामुळे अनेक मंडळी तिथे उतरतात, पण इथे बहुतांश वारीला यात्रेला येणारे यात्रेकरू, वारकरी, फडकरी सर्वजण देवळातच उतरतात. सासवडला अशी पद्धत आहे. आणि त्यांच्यासाठी ह्या बाजूच्या खोल्या आहेत. आता इथल्या खोल्या कमी करून ह्या ओवऱ्यांचं आपल्याला मूळ रूप दिसतंय. अर्थात हे काम अजून चालू आहे, अजून काही महिन्यांनी हे काम पूर्ण होईल. होय. आणि हा जो दगड दिसतोय हा आपला इथल्या सह्याद्रीतलाच दगड आहे, स्थानिक दगड आहे. आता अलीकडे एक नवीन पद्धत आली आहे की राजस्थानातला दगड आणतात. पण पर्यावरण अभ्यासकांचं आणि या शास्त्रातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की इथला जो मूळ दगड आहे, मूळ गोष्टी आहेत त्या वापरूनच घरं मंदिरं बांधायला पाहिजेत, कारण त्या या पर्यावरणात टिकणारी आहेत. आता राजस्थानातून किंवा अन्य राज्यातून, देशाच्या इतर भागातून आणतात, पण खरंच इथली जी साधन संपत्ती आहे स्थानिक ती वापरून अशा गोष्टी करायला पाहिजेत, उभारायला पाहिजे असं मलाही वाटतं. आणि हे सोपान काकांचं मंदिर. आता हा मंदिराचा सभा मंडप आहे. सभा मंडपाच्या सुरुवातीलाच आपण बघतो की इथे ही पालखी ठेवण्यात आलेली आहे. आषाढी वारीसाठी जाणारी पालखी सोपान काकांची. मार्गशीर्ष वारी म्हणजे समाधी सोहळ्यामध्ये सुद्धा, उत्सवामध्ये ही पालखी वापरतात नगर प्रदक्षिणेसाठी. आता आषाढी वारीच्या वेळेस ही पालखी पुन्हा काढतील. वा, पंढरपूरला पादुका नेण्यासाठी चांदीने मढवलेली पालखी. चांदीने मढवलेली पालखी आहे. आतमध्ये छान चित्र पण दिसत आहेत. पूर्वी भाविकांनी इथे सभा मंडपात अनेक वेगवेगळी चित्र लावली होती, वेगवेगळ्या आकाराची होती. जीर्णोद्धाराच्या काळामध्ये ते काढून इथे ठेवण्यात आले. आणि हे सुंदर असं लाकडी सभा मंडप, खूप सुंदर नक्षीकाम केलेलं, कोरीव काम लाकडावर केलेलं असं हा सोपान काका मंदिराचा हे सभा मंडप आहे. तुम्ही हे बघू शकता. बघा, हे रंगवलंय खरं तर, पण हे एवढं सुंदर हे आता तुम्ही बघाल तर हे अनेक लाकडी खांब आहेत आणि त्याच्यामध्ये हे 6 खांब फक्त वेगळे आहेत. हे चंदनाच्या लाकडाचे खांब आहेत. वा, एक मिनिट आपण लाईट लावू, मग तुम्ही इकडे आपण बघतोय की हे सर्व खांब वेगळ्या प्रकारचे आहेत, पण हे 6
म्हणजे हे जे रंगवलेत हे हा, हे 6 चंदनाचे, हे 6 लाकडी खांब आहेत. अच्छा. हे चंदनाचे. बर. आणि हे जर आपण ह्याच्यावरचं नक्षीकाम बघितलं तर याच्यावरती हा वेल आहे. द्राक्षाचा त्या वेल वेलाला दिसतोय. द्राक्षाचे घड लागलेत. हा. त्या वेलावर मुलं खेळतात आणि त्या वेलावरती पोपटही बसलेले आहेत. वा. तर असे हे वेल पूर्ण ह्या 6 खांबांवर कोरलेले आहेत. हे खांब कर्नाटकातले आहेत. कर्नाटकी पद्धतीचं नक्षीकाम किंवा तिथल्या कारागिरांनी केलेलं हे काम आहे. आणि हे चंदनाच्या लाकडाचे खांब मग ते कारागिरांनी इथं आणून नाही, मग कोरीव काम केलं की ते तिकडून पानसे सरदार जे होते सोनोरी गावचे, हं. तर ते कर्नाटकामध्ये जेव्हा कर्नाटक स्वारीच्या वेळेस गेले होते हा. तेव्हा त्यांना हे खांब मिळाले होते. क्या बात. आणि 100-125 वर्षापूर्वी जेव्हा गोसावी मंडळींनी या सभामंडपाचा जीर्णोद्धार केला तेव्हा पानसे सरदारांनी ते खांब दिले आणि त्यानंतर त्या काळात हा दुमजली लाकडी सभामंडप 100-125 वर्षापूर्वी बांधण्यात आला. वाडी हा असा, ही जी माडी आहे हो, माडी हा, वरती बरं. आणि वरती छतावर पण रंगवलेलं आहे छान. चित्र. हो, मला वाटतं हे सोपन काका मंदिरातच महाद्वार दिसत आहे. हे कृष्ण रंगवलेलं आहे. कृष्ण आहे. कृष्ण आणि वरती जे मंदिर आहेत. हो, म्हणजे माडी वगैरे असं आहे आणि त्याच्यामधून कृष्ण आत येतोय असं ते अच्छा. चित्र रंगवले. क्या बात आहे, क्या बात आणि ही माडी 100-125 वर्षापूर्वीचा मंडप माडी आहे. आता फक्त जीर्णोद्धाराच्या काळात वरची थोडी फरशी बदलली आणि रंग वगैरे नवीन जुनं पद्धतीने सागवानी केलेलं काम आहे. पत्रे बदलले कडेचे. वा. आणि इथे आहे ना, इथं कोनाड्यांमध्ये छान छोट्या छोट्या मूर्ती आहे. मगाशी आपण जो उल्लेख केला, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, हा गजर किंवा हे भजन वारकरी म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये सगळी संत परंपरा आली. हो. तर हे इथे हे निवृत्तीनाथ, निवृत्त. हे ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज, अख्खी संत परंपरा छान छोट्या कोनाड्यांमध्ये हे बसवलेलं आहे. आणि इथे काय काय संत सोपान देवांचा हरिपाठ हा आहे. सोपान देवांचा हरिपाठ आहे की हे सोपान देवांचे 6 हरिपाठाचे अभंग आहेत. हा हरिपाठ इथे संध्याकाळी शेजारतीच्या वेळेस रोज म्हटला जातो. आणि इथे एक ज्ञानेश्वर मारुती राया महाराजांचा आहे. हरिपाठ हा. आणि माऊलींचा हरिपाठ झाला. आधी सोपान देवांचा हरिपाठ, मग माऊलींचा हरिपाठ आणि त्यानंतर शेजारती होते. आणि आपण बघतो की इथे एक मोठा भव्य मारुती आहे. आणि इथे जे अभंग आहेत, हा, हे समाधीचे अभंग आहेत. हो, आता हे त्यांची निवडक अभंग आहेत. म्हणजे नामदेवरायांनी अनेक अभंग लिहिलेले आहेत. आपण जे 6 अभंग म्हटले ते हे, मग उड्डाण केले गरुडे, गगन आक्रमिले चंडे, वरी आरुढले प्रचंडे, देव भक्त सकळी का. तर असं जे वर्णन आहे, किंवा गिरी करे पठारे, जो करे पठार शब्द करे पठाराचा शब्द आहे की तो तिथे आहे की ग्राम टाकिले संवत्सरे, हा संवत्सर म्हणजे सासवड. सासवड गाव, की गरुडावर बसून सर्व देव सासवडला आले असं त्याच्यात वर्णन आहे. आणि मग ते करे पठारावरती हा गरुड उतरला. आणि हे बघा, हे पण एक आहे की पांडुरंग म्हणे सख्या निवृत्ती राजा, झाडा आता रोजा समाधीच्या, नारा विठा महादा पाठविला गोंदा. म्हणजे ही संत नामदेवांची मुलं. हो, झाडावया जागा समाधीच्या. म्हणजे मला वाटतं निवृत्तीनाथांच्या समाधीच्या वेळचं पण असंच वर्णन आहे की हे नारा विठा गोंदा महादा आहेत, ती समाधीची जागा स्वच्छ करणं वगैरे सर्व प्रकारे सगळ्या प्रकारच्या सेवा तिथे करतायत. नामदेवरायांचं कुटुंब, नामदेवराय काय एकटे करत नव्हते, ही समूह भक्ती आहे. आणि समूह भक्ती आहे सहपरी, पहिल्यांदा परिवारात, त्यामुळे सगळा परिवार त्यांच्या सोबत असायचा. विशेषतः समाधी प्रसंगांमध्ये नामदेवरायांचा हा परिवार आणि त्यांचा उल्लेख आलेला आपल्याला दिसतो. आणि मगाशी जे आपण नद्यांचा उल्लेख बघितला की मग प्रत्यक्ष सरिता, गंगा गौतमी माता, यमुना भागीरथी तत्वता, आलिया सरस्वती, म्हणजे त्या या सर्व नद्या इथे भागीरथी कुंडामध्ये वास्तव्याला थांबल्या सोपान देवांच्या समाधी. म्हणजे आपण ज्याला लाईव्ह म्हणतो हल्ली टीव्हीचं किंवा आता फेसबुक लाईव्ह असतं, इंस्टाग्रामवर असतं, युट्यूबवर असतं, तशा पद्धतीचं लाईव्ह समाधीचं वर्णन संत नामदेवांनी प्रत्येक संताचं करून ठेवलेलं आहे. केवढं मोठं डॉक्युमेंट. आणि त्यामुळेच आपल्याला समाधी सोहळा कसा झाला ते आता कळू शकतं. हे नामदेवरायांचं मोठं कार्य. आणि नामदेवराय इथे प्रत्यक्ष आले होते आणि त्यांनी हे सगळं वर्णन समाधीचं केलं, हे याचा हा पुरावा. आणि हे अभंग या सगळ्या मंडळींनी इथं कोरून ठेवलेले आहेत. आणि या छान अशा सभा मंडपामध्ये अभय महाराजांनी आता सांगितलं की हे चंदनाचे खांब आहे. मराठी राजसत्तेचा आश्रय जो आहे तो या सगळ्या संत चळवळीला होता. आणि त्याच्यामुळं जिथं जिथं संतांची मंदिरं आहेत सगळी, तिथं तिथली बांधकामं वगैरे हे जुने सरदार जे आहेत मराठी शाहीतले, या मंडळींनी मदत करून पाठिंबा देऊन ही सगळी कामं मंदिरांची केलेली आहेत. असं आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये दिसतं.
तसंच इथे पण दिसतं. इथे तुम्ही काय नाव सांगितलं? पानसे सरदारांनी पानसे सरदारांनी हा मंडप बांधून दिला. खांब त्यांनी दिले, खांब मंडप देवस्थानने बांधला. अच्छा, त्यांनी खांब दिले. आता या चंदनाच्या खांबाची केवढी, म्हणजे आताच्या काळात या चंदनाच्या खांबाची केवढी तरी चंदनाचे खांब आणि पुन्हा हे अप्रतिम कोरीव काम. कोरीव काम. अच्छा, क्या बात. आणि हे मग आता या लाकडी सभा मंडपाच्या आत हा दगडी मंडप आहे आणि दगडी मंडपाच्या आतमध्ये समाधीचा गाभारा आहे. अत्यंत ज्याला आपण पिन ड्रॉप सायलेन्स म्हणतो, अशी एवढी शांतता आहे की माणसाचं डोक्यामध्ये कितीही कोलाहल असला, मनामध्ये कितीही कोलाहल असला तरी या ठिकाणी आल्यावर त्याचा तो कोलाहल शांत होईल आणि समाधी लागेल. असं हे सुंदर असं संत सोपान काकांचं मंदिर आणि त्यातला हा गाभारा आहे. महाराज, आता ह्या ज्या विठोबा रुक्माईच्या मूर्ती आहेत किंवा हे कधीच आहे हे जरा सांगा ना. आता हे तसं नक्की सांगता येणार नाही, पण एक 50-1 वर्षापूर्वी ह्या मूर्ती नवीन बसवण्यात आलेल्या आहेत. कारण आता पूजा वगैरे करून त्यांची झीज होत असते. आणि गोपाळ कृष्णाची मूर्ती सुद्धा एक 15 वर्षापूर्वी नवीन बसवण्यात आलेली. तर गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला विठोबा रुक्माई आहे, उजव्या बाजूला राम लक्ष्मण सीतेच्या मूर्ती आहेत आणि मध्ये गाभाऱ्यामध्ये संत सोपान देवांच्या समाधीच्या मागच्या बाजूला भगवान गोपाळ कृष्णाची. क्या बात आहे. ही सगळी मंदिरं जी आहेत ना, ही सगळी मंदिरं त्यांच्या गाभाऱ्याची दारं आत जाण्याची एवढी छोटी आहेत. ती असण्याचं कारणही असं असावं की प्रत्येकाने येताना या संतांसमोर, या देवासमोर नतमस्तक होऊन यावं, आपला माथा झुकवावा आणि त्याच्यासाठी ही म्हणून ही मंदिरं त्यांच्या गाभारे एवढे छोटे असावेत. वरती छताची रचना आपण बघू शकतो. तुम्ही सांगत होता ती ही श्रीकृष्णाची, गोपाळ कृष्णाची मूर्ती 10-15 वर्षांपूर्वी बसवली. पूर्वी काळ्या पाषाणाचीच मूर्ती होती आणि पलीकडे एक छान राधाकृष्णाची मूर्ती आहे संगमरवरी. राधाकृष्ण किंवा कृष्ण हा आपल्या गाई गुरांसह यमुना काठावरनं पंढरपूरला आला आणि तिथंच काय स्थायिक पांडुरंग रूपाने. त्याच्यामुळं श्रीकृष्ण आणि श्री विठ्ठलाचं नातं हे असं एकमेकांमध्ये एकरूपच आहेत, हे दोन्ही एकच आहेत असं वारकरी मानतात. आणि म्हणून सगळ्या संतांच्या मंदिरांमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती दिसतात, राही रखुमाई सुद्धा दिसते आणि श्रीकृष्ण राधा सुद्धा दिसतात. हे आपण हा अनुबंध समजून घेण्यासारखा आहे. आता आपण बाहेर जाऊया. तर ही मी सांगत होतो ही अत्यंत छोटी दार गाभाऱ्याची. बऱ्याचदा असं असतं की बहुतेक भक्त मंडळी देवाकडे पाठण करायची नाही म्हणून असं परत मागे येतात आणि महत्वाचं म्हणजे ते वाकून येतात. देवापुढं, संतांपुढं विनम्र व्हायचं हा त्याच्या मागचा भाग असतो, उद्देश असतो, भावना असते. अशी ही सोपान काकांची पूर्वी इथे टेकडी होती. या टेकडीवर उंचवट्यावर काळाच्या ओघात आता हे बदललं सगळं. मग पुढच्या बाजूला ते दगडी तट करून पायऱ्या केल्या. त्याच्यामुळे हे एक दत्त मंदिर आहे. दत्त मंदिर काही काळापूर्वी एक दगडी ओटा, त्याच्यावरती लाकडी खांब अशा स्वरूपाचं होतं. तेव्हा मी बघितलं झाला तेव्हा एक सभा मंडप पण होता ह्या मंदिराला. हा, छोटस प्रदक्षिणा मार्ग होता. आणि मग जेव्हा मुक्ताबाईंचं नवीन मंदिर बांधण्यात आलं सोपानदेवांच्या समाधी मंदिराच्या जवळ, तेव्हा त्या मुक्ताबाईंच्या मंदिरासारखंच हे मंदिर बांधण्यात आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे मंदिर थोडं मोठं आणि बाजू मध्ये असल्यामुळे एरवी दिंड्यांना जाताना किंवा पालखी जाताना थोडीशी अडचण व्हायची. म्हणजे गर्दी वाढली, पालखी सुद्धा अलीकडच्या काळात थोडी मोठी बनवून घेतली. पण दत्त मंदिर इथं पूर्वीपासून होतं की नंतर बांधलं? याच्या आधीचा जो जीर्णोद्धार झाला त्या काळामध्ये हे दत्त मंदिर बांधलं असं म्हटलं जातं. एकदा आपण पुन्हा विश्वास. अनेक भाविकांना असं वाटू शकतं, प्रेक्षकांना असं वाटू शकतं की दत्त मंदिराचा या वारकरी संप्रदायाच्या संत सोपान काकांच्या मंदिरामध्ये त्यांचा या मंदिराचा हा संप्रदाय वेगळा, या दैवताचा किंवा या संप्रदायाचा यांच्याशी काय संबंध. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय
चैतन्य संप्रदाय, हे सगळ्यांचे ओघ आहेत ना, हे वारकरी संप्रदायामध्ये येऊन मिळालेले आहे. दत्त संप्रदाय हा संत एकनाथांच्या आणि त्यांच्या गुरुच्या माध्यमातून वारकरी संप्रदायामध्ये आहे. तुकोबरायांच्या माध्यमातून, त्यांच्या गुरुच्या माध्यमातून चैतन्य संप्रदाय आहे. आणि नाथ संप्रदाय हे संत ज्ञानदेव निवृत्तीनाथ, गहिने प्रसादे निवृत्ती दातर ज्ञानदेव सारचोविले असं हरिपाठात म्हटलंय. नाथ संप्रदाय पुन्हा वारकरी संप्रदायामध्ये विलीन झालाय. म्हणजे ह्या ज्या विचारधारा आहेत या एकमेकाच्या सोबतीने किंवा एकरूप होऊन समाजाच्या भल्यासाठी म्हणून एकत्र आलेल्या अशा या विचारधारा आहेत. आणि त्याची प्रतीकं म्हणजे ही मंदिर आहेत, या त्याच्या पाऊल खुणा आहेत असं म्हटलं तर हरकत नाही. या आणि जीर्णोद्धाराच्या काळातच मग ही मूर्ती सुद्धा आता मंदिराच्या दृष्टीने आधुनिक किंवा जरा मोठी मूर्ती बसवण्यात आली दत्त महाराजांची. आपण आता समोर बघतो आहोत ते मुक्ताबाईंचं मंदिर. हे मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताई जैसी सनकांडी असं वर्णन केलं. हे अत्यंत त्याला विद्रोही म्हणा, परखड म्हणा, किंवा जी हजारो वर्ष तप करणाऱ्या चांगदेवांना सुद्धा उपदेश करू शकते, जी नामदेवांना सुद्धा हे मडकं अजून कच्च आहे, यांना अनुभव अजून यायचा असं म्हणू शकते, असा मोठा अधिकार असलेल्या या मुक्ताबाई. आणि मुक्ताबाई ही या भावंडांची लाडकी धाकुटी मुक्ताई असं म्हटलंय. तर अशी ही मुक्ताई आणि ती खूप लाडकी, त्याच्यामुळं सगळ्या या संतांच्या मंदिरांमध्ये मुक्ताई आहेच सोबत. आणि ही खूप सुंदर अशी मूर्ती. ही मूर्ती अलीकडची आहे का? हो, हे 1.5 वर्षापूर्वीच हे मंदिर बांधलं आणि तेव्हाच ही मूर्ती बसवण्यात आली. अच्छा. पण खूप सुंदर. ही कुठून आणली मूर्ती? मुक्ताई नगर संस्थांनी ही मूर्ती दिली. अच्छा, म्हणजे खानदेशातलं मुक्ताई नगर संस्थान आहे, त्यांनी ही मूर्ती दिली. जिथं मुक्ताबाईंनी समाधी घेतली त्या खानदेशामध्ये, मुक्ताई नगर मध्ये. वा. चिंचेच्या झाडाला गणेश वृक्ष असं नाव आहे, कंसात चिंचेचा वृक्ष. याच विशाल वृक्षापासून श्री संत सोपानदेव यांनी आपले अवतार कार्य संपवून संजीवन समाधीत प्रवेश केला. अर्थात म्हणजे जसं आळंदीला नंदी आहे, मंदिरासमोरचा जो नंदी आहे, की त्या नंदीच्या खाली त्या गुहेचं प्रवेशद्वार होतं आणि त्या गुहेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी प्रवेश केला आणि ते ज्या ठिकाणी बसले गुहेमध्ये जाऊन समाधीस्थ झाले, त्याच्याबरोबर वरती ती दगडी समाधी बांधण्यात आली, ज्याचं आपण दर्शन घेतो. आणि ह्या साक्षी, त्याला साक्ष ते सोन्याचा पिंपळ आहे, सुवर्ण पिंपळ. तर तो जो प्रवेशद्वार, जसं तिथे गुहेचं प्रवेशद्वार नंदीपाशी, तसं इथे गुहेचं प्रवेशद्वार या चिंचेच्या झाडापाशी आहे. म्हणजे आपण पलीकडे म्हणून त्यांनी असं, म्हणजे तुम्ही असं लिहून ठेवलंय संस्थानाने, याच विशाल वृक्षापासून श्री संत सोपानदेव यांनी आपले अवतार कार्य संपून संजीवन समाधीत प्रवेश केला. अर्थात या वृक्षापासूनच श्री संत सोपानदेवांच्या समाधीचे प्रवेशद्वार आहे. या दिव्य वृक्षाचे आपण जरा बारकाईने निरीक्षण केले तर त्याच्या बुंध्यावर आपल्याला अनेक ठिकाणी स्वयंभू श्री गणेशाचे दर्शन होते. ही श्रद्धा आहे आपल्या सगळ्या वारकऱ्यांची, आणि श्रद्धेच्या अशा अनेक गोष्टी आहेत. एक नक्की की हा सगळा संत चळवळीचा इतिहास जो आहे त्याच्या या खाणाखुणा आहेत, आणि ही जी समाधी मंदिरं आहेत ती जी जतन करून ठेवलेली आहेत आणि जागती ठेवलेली आहेत सगळी, त्याच्यामुळं ही सगळे संत विचार आज महाराष्ट्रामध्ये जागे आहेत. तर हे काय आहे? हे शिल्प कसलं आहे? तर हे शिल्प सुद्धा खूप पुरातन आहे. सासवडमध्ये इथे एका वाड्याचं बांधकाम चालू असताना त्यांना सापडलं आणि त्यांनी ते संत सोपान देवस्थानाला भेट दिलं. तर ते भेट देऊन सुद्धा आता अनेक वर्ष झाली. तर हे शिल्प दोन्ही बाजूंनी आहे, म्हणजे मागच्या बाजूला वेगळं शिल्प आहे, पुढच्या बाजूला वेगळं शिल्प आहे. पुढच्या बाजूला आपण बघतो की निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही चारही भावंड भिंतीवर बसून, म्हणजे जेव्हा योगी चांगदेव वाघावर बसून यांना भेटीला निघाले हातामध्ये सर्पाचा चाबूक घेऊन, तेव्हा त्यांना सामोरं जाण्यासाठी ही चारही भावंड भिंतीवर बसून निघाले. त्यांनी भिंत चालवली अशी जी प्रसिद्ध आख्यायिका आहे, तर ती आख्यायिका या चित्रामध्ये दाखवलेली आहे. आपण बघू शकतो की इथे चांगदेव महाराज त्यांना शरण आलेले आहेत. चांगदेव महाराज खाली हात जोडून बसलेले आहेत. त्यांच्या शेजारी त्यांचं वाहन असलेला तो वाघही आहे. भिंतीवरती निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानदेव, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई अशी चारही भावंड बसलेली आहेत. असं हे शिल्प आहे. आणि पाठीमागच्या बाजूला लक्ष्मीनारायण शेषावरती जे पहुडलेले असतात, की जे प्रसिद्ध चित्र आपण अनेकदा बघत असतो, शेषशाही विष्णू
हा. तर इथे भगवान शेषावरती पहुडलेले आहेत, लक्ष्मी त्यांचे पाय दाबते आणि कडेला नारद, तुंबर असे सर्व देव उभे आहेत, सनकादिक ऋषी उभे आहेत. असं हे एक वेगळ्या प्रकारचं शिल्प आहे. आणि अभय महाराज हे वृंदावन आहे आणि या वृंदावनामध्ये एक छोटी समाधीची प्रतिकृती आहे. तर ही काय आहे, कोणाची समाधी वगैरे का? हो, ही वैकुंठवासी हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली गोसावी, जे वहिवाटदार गोसावी जे घराणं आहे की जे हे मंदिराची सर्व व्यवस्था आणि देवाची पूजा बघतात, त्या घराण्या हो, तर त्या घराण्यामध्ये एक 100 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर माऊली गोसावी होऊन गेली. त्यांनीच पालखी सोहळा सुरू करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. की याच्याशिवाय संत सोपानदेवांचा समाधी सोहळा सुद्धा त्यांनी सुरू केला. पूर्वी वैशाख वारी भरत होती, पण मार्गशीर्षामध्ये सोपानदेवांचा समाधी सोहळा साजरा होत नव्हता. तेव्हा आळंदीच्या धर्तीवर इथे सुद्धा समाधी सोहळा साजरा करावा असं त्यांच्या मनात आलं आणि तेव्हापासून मार्गशीर्ष वारीला सुरुवात झाली आणि मग त्यांनी स्वतः सोपानदेवांच्या समाधी वर्णनाच्या कीर्तनाला सुरुवात केली. अच्छे हे ज्ञानेश्वर माऊली गोसावी, त्यांची ही प्रतीक समाधी इथे बांधण्यात आलेली आहे. आणि ही जी गोसावी मंडळी आहेत ही पूर्वीपासूनची वहिवाटदार आहेत कसं? हो, मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून आपण पुन्हा जिथून सुरू केलं होतं तिथे आलेलो आहोत, नागेश्वर मंदिराच्या समोर आलेलो आहोत. आणि आता परत आपण याच मार्गाने बाहेर पडण्याचा मार्गही हाच ना? हाच आहे. हा, याच मार्गाने बाहेर जाऊया. तर अशा पद्धतीने आपण या मंदिराची पूर्ण प्रदक्षिणा केली, अभय महाराजांकडून त्याची माहिती घेतली. एक शेवटचा फक्त प्रश्न विचारतो अभय महाराज, की या एकूण संत परंपरेमध्ये सोपान काकांचं काय महत्व आहे हे थोडक्यात सांगा. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ही 4 भावंड तर संप्रदायामध्ये खूप महत्वाची आहेत. आपल्याला याची कल्पना आहे की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय, असं जे ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य आहे. आणि निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई या तिघांचंही कार्य हे ज्ञानेश्वर माऊलींच्या कार्याला पूरक असं कार्य आहे. त्यामुळे जेव्हा आपण ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख करतो तेव्हा त्यांच्या कार्यामध्ये या तिन्ही भावंडांच्या कार्य अनुस्यूत आहे असं आपण म्हणू शकतो. आपल्याला कल्पना आहे की संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरेंनी जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र लिहिलं तेव्हा त्यांनी त्या चरित्राला नाव सुद्धा 4 भावंड असं दिलं. कारण त्यांच्या मतानुसार किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार या 4ही भावंडांचं कार्य एकमेकांमध्ये इतकं मिसळून गेलेलं आहे की ते आपल्याला वेगळ्या पद्धतीने वेगळं करून दाखवता येत नाही. त्यामुळे जेव्हा आपण एकाच चरित्र लिहितो तेव्हा त्याच्यामध्ये 4ही भावंडांचं चरित्र आपोआप येतच. बरोबर, म्हणजे जसं ज्ञानबा तुकाराम हा गजर आहे त्याच्यामध्ये ज्ञानबा तुकाराम ही जी 2 नावं आहेत त्या दोन्ही नावांमध्ये बाकी सगळे संत सामावलेले आहेत. म्हणजे त्या सगळ्या संतांच्या नावाचा आपण जप केला, उच्चार केला असं गृहीत आहे. त्याप्रमाणे ही 4ही भावंड ही अशी विचारांनी एकरूप आहेत आणि एकमेकांच्या कार्याला पूरक असं त्यांचं कार्य आहे. संत जनाबाईंनी आपण जो सुरुवातीला अभंग म्हणालो त्याच्यात त्यांनी शेवटी उल्लेख केलाय, माझ्या जीवीच्या जीवना हृदयी राही तू सोपाना. म्हणजे सगळे वारकरी संत जनाबाईंची ही जी भावना आहे ही भावना व्यक्त करतात आणि पंढरपूरला जाण्या येण्याच्या रस्त्यावर हे सोपान देवांचं मंदिर आहे. ज्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथं मुक्कामाला असते त्यावेळी तिथून थोरल्या भावाकडनं या धाकट्या भावाला नैवेद्य येतो आणि त्याच वेळी सोपान काकांचं प्रस्थानही इथून होतं. वाटेवर पुढे जाऊन दोघा भावांची बंधुभेट होते. इथं सासवडमध्ये होत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी वारकऱ्यांनी आपल्या मनामध्ये जपून ठेवलेल्या आहेत. आणि जशी जनाबाईंची भावना आहे की हृदयी राही तू सोपाना, तर हृदयामध्ये सोपान देवांनी निरंतर वास करावा अशी सगळी वारकऱ्यांची भावना असते. आणि अशीच भावना आपल्याही मनामध्ये आपण चिरंतन जपावी असं या निमित्ताने मी म्हणतो. आणि अभय महाराज, तुम्ही सोपान महाराजांची ही सगळी माहिती दिली. अभय महाराज इथले सेवेकरी आहेत आणि ते राहतात पुण्यात, पण सतत येऊन इथं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने, सेवेच्या निमित्ताने ते इथे असतात. अत्यंत मनोभावे सोपान काकांची सेवा करतात. स्वतः संत साहित्याचे अभ्यासक आहेत, महत्त्वाचं म्हणजे कीर्तनकार आहेत आणि त्यांनी ही माहिती आपल्याला दिली त्याबद्दल अभय महाराज खूप खूप धन्यवाद.